नमस्कार, देशोन्नतीमध्ये मी स्वप्नील दुधारे आपलं स्वागत करतोय। आता पाहूया महाराष्ट्रातील टॉप 25। उपमुख्यमंत्री अजित पवार आज पहाटेपासून बारामती दौऱ्यावरती आहेत। त्यांनी शहरातील विविध विकास कामांची पाहणी केली आहे। वैशाख शुद्ध मोहिनी एकादशीनिमित्त पंढरीत आज हजारो भाविकांची अलोट गर्दी। धुळे लोकसभा मतदारसंघासाठी उद्या मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे। साहित्याचं वाटप देखील करण्यात आलं आहे। लोकसभा निवडणुकीच्या प्रचार तोफा थंडावल्यात। आता सर्वांचं लक्ष लागलं आहे ते म्हणजे 20 मेच्या मतदानाकडे। ठाणे लोकसभा मतदारसंघातील निवडणूक प्रक्रिया सुरळीत व्हावी आणि शांततेत पार पडावी यासाठी अधिकारी सज्ज। कल्याण लोकसभा मतदारसंघासाठी उद्या 20 मे रोजी मतदान होणार आहे। या मतदानाच्या पार्श्वभूमीवरती निवडणूक आयोग देखील सज्ज। लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी उद्या 5व्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया पार पडणार आहे। त्यामुळे नवी मुंबईतील सर्वात मोठी बाजारपेठ असणारे एपीएमसी मार्केट देखील बंद असणार। आज ठाण्यातील जोशी बेडेकर महाविद्यालयामध्ये कर्मचाऱ्यांना मतदान प्रक्रियेसाठी लागणारे साहित्य आणि इतर सामुग्रीचं वाटप करण्यात आलंय। धुळ्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी केलं आवाहन, मी मतदान करणार, आपणही मतदान करा। कल्याण लोकसभा मतदारसंघात निवडणूक साहित्याचं वाटप सुरू। दिंडोरी लोकसभा निवडणुकीसाठी उद्या प्रत्यक्ष मतदान होणार। त्या अनुषंगाने मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडण्यासाठी येवला प्रशासनाची धावपळ। जळगाव जिल्ह्यात चोपडा कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकऱ्यांची बैलजोडी विकत घेण्यासाठी गर्दी। पुन्हा नरेंद्र मोदी पंतप्रधान व्हावे यासाठी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचं विठ्ठलाकडे साकडं। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश आणि केरळमधून पोलीस बंदोबस्त धुळ्यात दाखल। महाराष्ट्रामध्ये होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीच्या 5व्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया उद्या पार पडणार असून शेवटचा टप्पा असल्यामुळे यामध्ये दिंडोरी लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी चांदवड तहसील कार्यालय येथे सकाळपासून मतदान पेट्या वाटप। भाजपला महाराष्ट्रातून महाराष्ट्र मुक्त करण्याचं शेतकरी आणि गोरगरिबांनी ठरवलं आहे। निकाल 4 जून रोजी दिसेल, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचं विधान। शरद पवार यांनी मला 2 वेळा उपमुख्यमंत्री केलं तेव्हा पक्ष फुटला नाही, मात्र अजित पवारांच्या नेतृत्वाखाली पक्ष फुटला। अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांचं विधान। गोंदिया जिल्ह्यात अद्यापही 24,71,000 क्विंटल धान गोदामातच पडून। 2024च्या निवडणूक निकालावरती पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, आमचं पारडं जड आहे, आम्हाला कुणीही हरू शकत नाही। काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा दावा, पंतप्रधान मोदींना कळलं की लोकसभा निवडणुकीनंतर जनता त्यांना बाय बाय करणार। दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे सहकारी विभव कुमार यांना आम आदमी पक्षाच्या नेत्या आणि राज्यसभा खासदार स्वाती मोलीवाल यांच्यावरती झालेल्या कथित हल्ल्याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी शनिवारी ताब्यात घेतलं। ते 5 दिवसाच्या रिमांडवरती आहेत। अशोक गेहलोत अमेठीत म्हणाले, केंद्रात यूपीए सरकार असतं तर आम्ही देखील राम मंदिर बांधलं असतं। मतदानापूर्वी काश्मीरमध्ये 2 वेगवेगळ्या ठिकाणी दहशतवादी हल्ले, त्यामध्ये एकाचा मृत्यू। उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा दावा, 6 महिन्यात पीओके भारतात सहभागी होईल। अनोळखी व्यक्तींकडून फोनवरून मुंबईत बॉम्बस्फोटाची धमकी, त्यानंतर पोलीस यंत्रणा सज्ज। याबरोबरच टॉप 25 ह्या घडामोडी संपल्या। पुन्हा भेटूया पुढील घडामोडीमध्ये, तोपर्यंत नमस्कार। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका। फक्त देशोन्नती न्यूजवर।